पोलीस निरीक्षक अश्विनी बेंद्रे केस प्रकरणात आता पुन्हा पनवेल सत्र न्यायालयाने अंतिम जे ते 21 तारीख देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय जोडलेले आहेत। सर, गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत आहेत न्यायासाठी। गेल्या अनेक वर्षापासून कोर्टाच्या पायऱ्या, पोलीस स्टेशन असं गाठत आहे। काय वाटतं, एकंदरीत अंतिम तारीख दिलेली आहे एकंदरीत न्याय मिळण्यासाठी? नाही, न्याय मिळण्याच्या प्रोसेसमध्ये सगळ्या माध्यमांचा जसा सहभाग आहे तसा TV9चाही सहभाग आहे। त्याचं कारण हे सांगतो, TV9ने एक डिबेट ठेवलं होतं जवळजवळ 1 तासाचं। त्या डिबेटमध्ये बरेच पत्रकार होते, वरिष्ठ पोलीस अधिकारी होते। त्या डिबेटनंतर नेक्स्ट डे कुरुंदकरला अटक झालेली आहे आणि त्यानंतरची ही जी प्रोसेस आहे 2017 ते 2025 हे माध्यमांनी घेतलेले आहे। आणि आज आम्ही कोर्टामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सांगितल्या, कारण आम्ही ज्यावेळी साक्षीला बोललो, साक्ष दिली, त्याची क्रॉस झाली, ती आम्ही त्यावेळी सांगितलेलं होतं। पण ते सोडून त्याच्यानंतरची आमची साक्ष झाल्यानंतरची सुद्धा 3-3.5 वर्ष परत जर्नी होता। त्यावरही ज्या लूज फॉल्स राहिल्या, ज्या गोष्टी राहिल्या, त्या मी आज माननीय न्यायमूर्तींना स्पष्टपणे त्याचा उल्लेख केलेला आहे। पाहायला गेलं तर आरोपीच्या वकिलाकडनं असं सांगण्यात आलं की फाशीची शिक्षा न देता कुठेतरी शिक्षा कमी द्यावी असं देखील त्यांनी बाजू मांडलेली आहे। काय वाटतं, या संदर्भात मोठा हत्या केलेली आहे आणि अशा प्रकारे पोलिसांनाच कमी न्याय द्यावा असं देखील त्यांचं म्हणणं? नाही, हा त्यांचा डिपेंड्स असेल, तो त्यांच्या तो ड्युटीचा भाग आहे त्यांचा। त्यांनी काही मागणी करावी तो त्यांचा भाग आहे। पण आम्ही ज्या प्रोसेसमधून आलो 2017 ते 2025पर्यंत, की या विचार केला तर दर शुक्रवारी ह्याची सुनावणी व्हायची। त्या सुनावणीच्या पूर्ण सिस्टीममध्ये आम्ही इथंपर्यंत पोचलेलो आहे। त्यामुळं न्याय हा मला मिळणार आणि त्याला फाशीच ही शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे। त्यामुळं कोण आहेत नक्की, त्यांना देखील अजून त्यांना ह्या केसमध्ये गुंतवलं गेलं नाही का? काय वाटतं, म्हणजे आरोपी पोलिसांमध्ये कोण आहे केस डिले करण्यामध्ये? केस डिले करण्यामध्ये आम्ही जाहीरपणे सांगलं आहे, हेमंत नगराळे आहे, नंतरचे CP आहेत, नंतरचे आम्ही तुषार जोशी आहे DCP, ज्यांनी यामध्ये बॉडी शोधण्यासाठी जे पैसे पाहिजे होते, की आपल्याच सगळ्या माध्यमांसमोर त्यांनी सांगितलं आहे ही छोटी बाब आहे, ह्यासाठी कशाला पैसे एवढे खर्च करायचे। त्यावेळीसुद्धा मी राज्याच्या गृहसचिवांना, मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे, जर नवी मुंबई पोलीस यासाठी पैसे खर्च करत नसेल तर ती रक्कम आम्ही द्यायला तयार आहे। तर नसेल, तुम्हाला ते घ्यायलासुद्धा लाज वाटत असेल तर अश्विनीचा पगार किंवा आफ्टर डेथच्या जे बी रक्कम ती अजूनही पोलिसांकडे जमा आहे, ती त्यातली वापरावी। त्याचे वारस म्हणून आम्ही त्याला मान्यता द्यायला तयार आहे। तरीही ती डंप करायची, बॉडी डंप शोधण्याचा त्यांनी प्रयत्न करायला नाही, कारण त्यामध्ये जर बॉडी मिळाली तर आरोपींना शिक्षा होईल, ही भूमिका त्या तुषार जोशींची किंवा त्यावेळेच्या CPंची होती, म्हणूनही बॉडी शोधली नाही। कारण बॉडी शोधली असती त्याचं कारणही होतं, आपण ज्या ग्रॅडोमीटरनं त्या पाण्याच्या खाली जे वजन आहे त्याचं स्कॅन केलं होतं, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, की जे 5 वजनं त्यामध्ये टाकली गेली, जे 6वं होतं ते पोलिसांनी जप्त केलं होतं, ते स्कॅन केल्यानंतर ते वजन किंवा ते लोखंड त्या पाण्यामध्ये होतं, सिमिलर होतं। मग त्यासाठी आपण ह्या बेसवरती तिथे बॉडी शोधायला पाहिजे होती, ती मिळाली असती, पण ह्या पोलिसांच्या नाकारतामुळे मिळाली नाही। आणि ही महिला पोलीस अधिकारी होती, तपास करणारी महिला पोलीस अधिकारी होती, तिला नेहमीच असिस्ट केले गेलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीला नवी मुंबई पोलीस जबाबदार आहेत। आम्ही वेळोवेळी सांगत आलो आहे, त्याबाबतीत निवेदनं आहेत। ती निवेदनं, माझी जी निवेदनं आहेत ती कोर्टाने एक्झिबिट करून घेतलेले आहेत। म्हणून आज कोर्ट विचारतं ह्यामध्ये कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचा चुकीचा रोल आहे, कारण मी त्यावेळी लूज फॉल्सचा फायदा हा आरोपीला झाला असता, जसं आज आरोपीच्या वकिलाने म्हणलेलं आहे लूज फॉल्स राहिलेले आहेत, हे तपासामध्ये दिसत नाही, तुम्हाला हे दिसत नाही, तसं मी त्यावेळी निवेदन केलेलं आहे की हा पोलीस अधिकारी चुकीचा आहे किंवा ह्या ठिकाणी आम्ही पैसे खर्च करतो। हे त्यावेळी जर आम्ही एक पीडित म्हणून जर पोलिसांनी आमच्याकडचे एक बाजू जरी टक्का बघितला असता तरी आम्हाला समाधान वाटलं असतं, पण ते केलं गेलं नाही। मुलगी देखील आहे त्यांची आपल्यासोबत। ताई, काय वाटतं, गेल्या अनेक वर्षापासून वडिलांसोबत या केसमध्ये वारंवार कोर्ट कचेरी करायला लागते, अखेर न्याय आणि काय मागणी असणं, कशा प्रकारची शिक्षा व्हावी? जे आरोपी आहेत त्या सर्वांनाच फाशी व्हावी ही एकच विनंती आहे माझी कोर्टाला। आणि हे एवढे वर्ष हे खटला चालू आहे, 7-8 वर्ष झाली। प्रत्येक वेळेस पप्पा सकाळी उठतात, येतात, मामा येतो तिकडून, त्यांचे हाल होतात, ते 1 दिवसात परत येतात, त्यांचं हे सगळं या हालापेष्टात केवढं त्यांना त्रास वगैरे झाला आहे, घरातल्यांना जो त्रास झाला आहे त्याचं असं खूप वाईट वाटतं आहे। आणि जे सिस्टमनी साथ नाही दिली किंवा जे अपोज केले त्याच्यामुळे जे लूज फॉल्स झालेत किंवा जो डिले झाला त्याच्यामुळे एवढा वेळ लागला आहे। नाहीतर आता जसं
आत्ता पण हे निकाल लवकर लागायला पाहिजेत. हे वय तुझं शिक्षणाचं आहे आणि अशा वेळेस तुझ्या शिक्षणावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे या केसमुळे. आईला न्याय देण्यासाठी खास करून तुमचं शिक्षण देखील कुठेतरी बघावं लागतं आणि कोर्ट कचेरी पण करावं लागतं. ते आहेच, पण मी या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह राहून परिस्थितीशी व्यवस्थित हे करून शिक्षणावर लक्ष द्यायचं हे केलं. त्यांचे कौटुंबिक अजून भाऊबंधू आहेत. तर काय वाटतं अखेर न्याय मिळेल का आणि न्याय मिळेल तर कशावरचा न्याय तुम्हाला पाहिजे? हो, नक्कीच 9 वर्ष डिले झाला, पण न्याय शेवटी आम्हाला मिळालेला आहे. आज न्यायमूर्ती शिक्षा सांगणार होते, पण आज ते झालेलं नाही आहे. पुढची 21 तारीख दिली आहे, त्यावेळेस होईल. फक्त सांगण्याचं एवढंच होतं, आज न्यायमूर्तीने ज्यावेळेस मला विचारलं ह्या पूर्ण प्रोसेस किंवा शिक्षेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, त्यांना मी एवढंच सांगितलं की जो आरोपी आहे तो एक पोलीस आहे. त्याचं प्राईम ड्युटी त्याची असते की लोकांचे रक्षण करणे, पण त्याने ते न करता इकडे खून केलेला आहे, माझ्या बहिणीचा खून केलेला आहे. आणि मी त्यांना हे सांगितले की असा माणूस ज्याची ड्युटी आहे की वाचवण्याची, पोलिसांच्याबद्दल आपला आदर आहे, ते आपलं नेहमी आपला आदर राहिला आहे, पण या माणसाने ते न करता त्यांना मारण्याचा प्रयत्न जो केला आहे हे फार गुणास्पद आहे. आणि त्याला असा आपण सहानुभूतीनं बघूच नाही शकत अशा माणसाला. त्यामुळे माझ्या वतीने मी त्यांना विनंती केली की याला फाशीची शिक्षाच व्हावी. वाटतं कुठं डिले होतोय अशा प्रकरणात, त्यामुळे परिणाम जो आहे तो कुटुंबियावरती देखील होतोय, पोलीस डिपार्टमेंटवरती देखील ताशेरे ओढले जातात. हो, नक्कीच परिवारावरती तर फार याचा परिणाम झालेला आहे. आता माझी भाची लहान होती, ती पहिलीत होती त्यावेळेस हे सगळं झालं आणि तिचं पूर्ण बालपण याच्यात गेलं. त्यामुळे ती ज्या मानसिक हालातून गेली हे आपण फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, एवढंच म्हणेन. अशा प्रकारची शिक्षा व्हावी अशा प्रकरणात या केस फाशीची शिक्षा फक्त. या कृत्याला दुसरी कोणतीही शिक्षा ठरणार नाही, फाशीच त्याला द्यावी लागेल. हे होतं अश्विनी बेंद्रे यांचं कुटुंबीय. त्यांचं म्हणणं आहे की आरोपीला कुरुंदकरला फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून कुठेतरी न्याय यांच्या परिवाराला मिळणार. त्यामुळे नक्कीच आता 21 तारखेला अंतिम सुनावणी काय होते आणि त्याच्यावरती पनवेल कोर्ट सत्र न्यायालय काय निर्णय देते हे देखील पाहावं लागणार आहे. कॅमेरा गणेश रहाटेसह गणेश सुरा, TV9 मराठी, पनवेल.